म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, मी राणी गुणाजी आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत करते. पावसाळ्याचा ऋतू म्हटला ना की लहान मुलांची आजारपणं ही ठरलेली असतात. सर्दी खोकला ताप सगळं काही. आणि मग अशा वेळेला कडू औषधं घ्यायला ही मुलं भरपूर तक्रार करतात. मग आपण त्यांना घरगुती म्हणून एखादं औषध देऊ शकतो. पण हे औषध जर चविष्ट असेल तर ही मुलं सुद्धा एकदम खुश होतील ना. आज आम्ही तुम्हाला अशीच एक औषधी रेसिपी दाखवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर अजून 2 रेसिपी सुद्धा आहेत. या कुठच्या आहेत ते बघूया. आपण आलोय मुलुंडला सुमन याडकीकर यांच्या घरी. नमस्कार काकू. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. बरं, तुम्ही आम्हाला अतिशय नाविन्यपूर्ण असे पदार्थ खरंच पाठवले होते. एकतर ती घरगुती अशी चटणी, छानशी आळशीची चटणी आणि कुरड्यांचा उपमा. तर हे सगळे एवढे वेगळे पदार्थ कुठे शिकलात तुम्ही? आमच्या सासूबाई करायच्या, त्यामुळे आमचं त्यांच्याकडे लक्ष असायचं काय करतात कसं करतात. तर ते आणि आम्हाला आग्रहाने खायला घालायच्या. पहिल्यांदा आम्ही नकार द्यायचा, पण एकदा चव लागली की मग म्हटलं आम्ही ते वर्षभर करायला लागलो. फार आवडीनं सगळेजण खातात ते. आणि उपयुक्त पण ना, म्हणजे आणि उपयुक्त पण लहान मुलांना म्हणा किंवा सर्दी खोकला वगैरे. जवसाची चटणी म्हणजे खोकला यायला लागला, सर्दी झाली तर ती जवसाची चटणी आवश्यक खावी. बरोबर. आणि हे पण चवदार पण आहे ती. मग आता आमचे झी मराठीचे प्रेक्षक सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवतील. जसं मी लक्ष ठेवलं ना त्यांच्या सासूबाई शिकवताना तसं. आणि तुम्ही पण शिकवा त्यांना. आणि त्यांना पण अशी छानशी चव लागेल असं काहीतरी आपण शिकूया. करूया आता. हो. आजीच्या बटव्यातली एक मस्त अशी रेसिपी आता बाहेर येते. चटणी ना आळशीची. ठीक आहे, तर साहित्य बघूया काकू काय काय येते. हो, हा लसूण आहे. ही आळशी आहे. अच्छा. कोणी याला जवस पण म्हणतात. बरोबर. ही मिरची पावडर आहे आणि हे मीठ चवीला. एवढंच साहित्य आहे. हो. अरे जास्त काही नाही लागत. जास्ती काही नाही. आणि तरी त्याचा पौष्टिक आणि औषधी असे त्याचे गुणही आहेत. लहान मुलांना खोकला येत असतं ना तर आळशीचा काढा देतात. हो. पण आळशीचा काढा जर नाही जमता तर आपण आळशीची चटणी करून देतो. आणि त्यात लसूण हा आहे. लसूण पण कफ विरोधक आहे. लसणामुळे कफ होत नाही. वातनाशक सुद्धा वातनाशक पण आहे. पण दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र केल्या जातात. अच्छा, ठीक आहे. तर आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत? आधी आपण काय करायचं, हे जवळ भाजून घ्यायचं. बरं, ठीक आहे. आता मग भाजायला घेऊया आपण. हो चालेल. मी अळशी घालू त्याला. हो, जवस संपूर्ण घालू ना? सगळे घाला, चालेल. हे भाजताना एक लक्षात ठेवायचं की असं हलवताना थांबायचं नाही. बर. कारण जर समजा एके ठिकाणी आपण थांबलं गेलं तर ते करपलं आणि करपता उपयोगी नाही. मग कडवट लागेल ना. कडवट लागेल. हो, मग कोणी खाणार नाही. आणि हे असे जरा तडतडायला लागले ती उडतं ना, असं उडतात. काही जण काय करतात, मग याच्यावर रुमाल टाकतात आणि भाजतात. बरोबर. पण मग ते आपल्याला दिसत नाही. त्याच्या अगदी मंद गॅसवर मंद गॅसवर भाजायचे. गॅस एकदम मंद ठेवायचा असतो, तो बारीक कर. आणि मग तडतडतात ते. तडतडले की झाले समजायचे. ओके. आणि बाकी आपल्याला जे घालायचे जिन्नस ते आपण भाजून झाल्यानंतर मिक्सर मध्ये टाकू आपण. त्यावेळेस ते घालायचे. हे सगळ्या ऋतूंमध्ये खायला खरं तर अतिशय उत्तम आहे ना. थंडीच्या ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जास्ती. बरोबर. कारण कफ किंवा खोकला जो असतो ना तो पावसाळ्यामध्ये जास्त येतो. तेव्हा हे एक औषधी पदार्थ आहे. आता ही भाजून होत आली ना, म्हणजे होत आली आता. हो, जवस आता भाजून झालेलं आहे आपलं व्यवस्थित. आता काय करायचं आधी? आता आपण लसूण प्रथम मिक्सर मध्ये बारीक करूया. अच्छा, ठीक आहे.
झालं ना सगळी? हो. ठीक आहे. तो चमचा दे, चमच्याने एक सारखं खाली घालायला आणि ते जवस आहेत ना ते जवस घालायचं. सगळे घालू का? खूप छान. बस. आता मीठ हे घे चमचा. बस ना? हो थोडं घाल. बस. मिठाचं कसं आहे कमी पडलं तर घालताय. हो. जास्त झालं तर मग कोणी Problem. खाणार नाही ना. म्हणून मीठ अगदी. आणि तिखट घाल. कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी आवडतं. एवढं भास ना? अजून एक लागेल कारण हे तिखट दिसायला लाल आहे अच्छा, पण कमी तिखट नाही तिखट आहे. आहे. हां, बरं. कमी तिखट आहे. मुलांसाठी तुम्ही करत असाल तर अर्थातच तिखट कमी घाला. तिखट कमी घालायचं. झाली. अतिशय पौष्टिक अशी ही जवसाची चटणी आता तयार झालेली आहे. तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. अळशीची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, जवस अर्थात अळशी, मिरची पावडर आणि मीठ. प्रथम अळशी मंद आचेवर भाजून घ्यावी. त्यानंतर लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. मग त्यात अळशी, मीठ आणि मिरची पावडर घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण एकत्र वाटावं. आता मावशी, समोर चटणी लोणचं असं वगैरे असताना कंट्रोल करणं जरा डिफिकल्ट आहे, होय की नाही? एवढं पाणी सुटलंय तोंडाला. हो ना. असं मला असं झालंय. येस. तर मला आता हे खायलाच पाहिजे. वा छान आहे ना. मस्त लागते. मस्त. आता लसणाची चव वगैरे पण क्लास आली. चव लागते. परफेक्ट झालेली आहे. आणि ही खाताना औषधी आपण पण आहे आणि हा औषधी आहे. तर भाकरी बरोबर खायची. आणि त्यात तेल किंवा घालावं. कच्चं तेल. कच्चं तेल. तिळाचं तेल असं तर उत्तमच. क्या बात म्हणजे आहे. आणखीन औषधावर औषध. हा. तर असं हे पूर्ण उपयोग करतो आम्ही. आम्हाला असे सगळे औषधी गुणधर्म आम्हाला सुद्धा मिळायला हवेत. तर याचा चांगला उपयोग करतो. आणि तुम्ही एक चांगला ब्रेक घ्या. ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं परत एकदा स्वागत. आणि आता आपण अजून एक नाविन्यपूर्ण पदार्थ शिकणार आहोत. तो म्हणजे कुरडयांचा उपमा. तर साहित्य सांगताय ना काय काय लागेल? हो. या कुरड्या आहेत. बरोबर. याच्या व्यतिरिक्त हे कांदे, टोमॅटो, शेंगादाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि हे तेल. आणि हे पण बाकीचे जिन्नस. इकडे पण हे मोहरी आहे, हिंग आहे, डाळ आहे, साखर, तिखट आणि मीठ. साहित्य आता मी सगळं मला कळलं काय काय घ्यायचंय. आधी काय करायचं? आधी आता कुरडया आपण बारीक करायच्या. रांधण्याच्या पाण्यात टाकायच्या. अच्छा ठीक आहे. कढईमध्ये आम्ही थोडंसं पाणी घेतलेलं आहे गरम करायला. आता कुरडया त्या मोडूया ना? हाताने मोडून घ्या. अच्छा. टाकायच्या पाण्यामध्ये. ओके. गरम करूया ना पाणी. त्या जराशा आपण आगोल्या शिजवायचे थोड्याशा, जास्त नाही. कारण जास्त मग एकदम गोळा होतो. बरोबर. अगदी बुळबुळीत होतील. मोकळा राहायला पाहिजे. जास्त गोळा पण आपल्याला आवडत नाही. हा सुळसुळीत असा तुझी झाल्या पाहिजे. बरं. मग हे उकळून घेऊया जरा. जस्ट कडक पाण्यात ठेवून लगेच बंद करायचं. पाणी काढून टाकायचं. ठीक आहे. हे तुम्ही आता बघताय शिजलंय. आता हे आम्ही निथळून घेतो चांगलं. कुरड्या शिजलेल्या आहेत आणि अशा छान सरसरीत मोकळ्या पण झालेल्या आहेत. तर आता ह्याचा उपमा करायचा आहे. तर काय करायचं? तेल तापत ठेवलंय आपण कढईमध्ये आणि फोडणी करायची ना? फोडणी करायची. ओके. मग शीज तडतडली ना मोहरी की मग हिंग घालायचं. हिंग घालायचं. हिरव्या मिरच्याचे तुकडे. हिंग्याचा छान असा वास स्वाद येते ना. हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे केलेले आहेत. थोडे घालत. हो. बस. आता तो कांदा घालायचा. कढीपत्ता घाल. कढीपत्ता घालते. तो थोडाच टाकतो पाणी. हो. आता कांदा घालायचा. कांदा. बस.
टोमॅटो घाल त्याच्यामध्ये. आता शेंगा टाकेल. दाणे भरपूर घालायचे, लहान मुलं वगैरे असते तर. दाणे आवडीनं खातात. हां. डाळ घालते. डाळ दे. हां, मजा येते ना डाळ असं डाळ निवडून खायला. शेंगदाणे आवडीनं खातात. काय काय जण तर डाळ निवडून निवडून घेतात निवडून त्याच्यातले. आम्ही लहानपणी खायचो. शेंगदाणे निवडून शेंगदाणे घ्यायचे. आणि डाळ. हो. आता मीठ साखर वगैरे राहिलं. तिखट नाही खात तरी चालतं कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्या. हिरव्या मस्त मिरच्या घालूया घातल्यात ना. छान अशी पावसाळी हवा आहे जरा. हवा आहे. तिखट असेल तर मजा येईल. थोडंसं घालते. बस. आणि आता त्याची साखर आणि मीठ. बघा थोडीशी मस्त गोडसर पण अशी चव ना. साखरेशिवाय गोडी नाही ना. हां, त्याला थोडीशी गोडी हवी. आणि मीठ त्याला आता काकूंच्या हस्तेच पडू दे मीठ, म्हणजे ते परफेक्ट येईल. हो ना. जशा जेवढ्या कुरड्या असतील तुमच्या त्याच्या अंदाजाने तुम्हाला त्याप्रमाणे मीठ आपण घ्यायचं मीठ. आता थोडं पाणी टाकायच्यामध्ये. हे घालू. हां, थोडंच असतं ना तेवढं घाल. आहे तेवढं घाल. अच्छा. हां, बस. म्हणजे ओलसरपणा येईल ना थोडा वास खायला. छान येईल की नाही आता. आहा. म्हणजे पाण्याने ना वास हां, येते. हिंग, मिरची, हां, झकास, मग वास येतो. आणि कढीपत्ता. थोडंसं टोमॅटो तर थोडं शिजला हां, पाहिजे. बरोबर. म्हणून जरा पाणी गेलं आणि पाण्याला आढळ आलं की मग हळूहळू त्या सोडायच्या मिरच्यामध्ये. कुरड्या घालायच्या. तो हलवायला घे. अच्छा. कारण ते काय एके ठिकाणी ठेवलं ना हां, की ते गोळा परत होतो. गोळा होतो. म्हणून एकीकडे हलवायचं आणि एकीकडे टाकायचं असं त्याची पद्धत आहे. जर एकदम टाकलेत तर ते ते असं गोळा घट्ट होऊन गोळा चिपकून होणार. जाईल ना. बरोबर. मग ते हलवतच घालायचं असतं. आता हे जरा परतलं जाऊ दे ना. झालं नाही. हो. साहित्य आणि कृती तर लिहायला लागेल ना पण लिहायला पाहिजे तर त्याशिवाय काय. हां, मी सगळा चट्टामट्टा केल्यावर काय लिहिणार विचार लिहिणार. तर तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहा. कुरड्यांचा उपमा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कुरड्या, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, मोहरी, हिंग पावडर, डाळ, साखर, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कुरड्या बारीक करून गरम पाण्यात शिजवाव्यात. त्यानंतर फोडणीसाठी तेलात मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की त्यात हिंग पावडर, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, डाळ, तिखट, साखर, मीठ आणि पाणी घालून ते मिश्रण परतावं. पाण्याला आधण आल्यावर उकडलेल्या कुरड्या मिश्रणात घालून वाफ येईपर्यंत तो उपमा परतावा. कुरड्यांचा असा गरमागरम उपमा तयार झालेला आहे. पण ह्याच्यानंतर एक थोडीशी विश्रांती घेतो. आणि तिसरा एक पदार्थ राहिला काकू. गोडाच्या वड्या. हां. मटारांच्या वड्या. मटारच्या वड्या. करून. हां, छान अशा हिरव्यागार. छान हिरवेगार छान ना? लागतात. ओके, थोडीशी विश्रांती चटकदार घेऊया ना? घ्या. हो ना. एक पाणी घेऊया थोडंसं, चहा घेऊया चालेल, थोडासा चालेल. हो, ना. ओके, थोडीशी विश्रांती देतो काकूना. गरमागरम उपम्याच्या नंतर आता आम्ही तुम्हाला एक स्वीट डिश शिकवतोय. ती म्हणजे मटारच्या वड्या. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे? साहित्य बघ, हे मटार. हां, चुरलेले मटारचे दाणे आहे. ओके. नंतर साखर, नंतर खोबरं, तूप आणि वेलची पावडर. अच्छा, साजूक तूप. साजूक तूप. हा. बरं, काय करायचं आधी? काय करायचं आधी आपण मटार मिक्सरवर बारीक करून घेऊ. अच्छा, ओके. अगदी पेस्ट करायची का? जरा साखर थोडे अजून एकदा करूया. अच्छा, म्हणजे बरोबर होतं. बघूया ना आता. फिरवलंय झालं ना. हो. हां, व्यवस्थित झालं हे. मटार चांगले आपले असे क्रश झालेले आहेत आता. आणि आता मिक्सिंग करायचं ना आधी. ओके. तर काय देऊ, आधी साखर का आधी खोबरं? नाही, आधी मटार. आधी मटार. बरं, घ्या.
आता खोबरं. जेवढे मटार आहेत ना त्याच्या अर्ध खोबरं घ्यायचं. अच्छा, अर्ध. ओके. आणि जेवढे मटार होतील तेवढी साखर घ्यायची. अच्छा, म्हणजे मटार आणि साखर हा. समप्रमाणामध्ये समप्रमाणात. आणि खोबरं मात्र मटारच्या अर्धे. निम्म. साखर आता मग अंदाजाने घालायला लागेल. आता हे कालवत आहे. हे चांगलं मिक्स झालं पाहिजे. आणि ते मटारचं ओलेपण आहे ना आणि खोबऱ्याचं ओलेपणा त्याच्याने ती साखर विरघळते. अच्छा, किती छान दिसते ना हिरवं हिरवं. प्रश्नच नाही. आणि मग याचे मटारचे आहेत कळणारच नाही. आपण जावयाला वगैरे हरकत नाही द्यायला. पिस्त्याच्या वड्या म्हणून आपण देऊया. आता आपण आळवायचं ते. आता आपण गॅसवर ठेवायचं आणि आळवायचं. बरं. हे मिश्रण तर तयार झालेलं आहे. तूप घालू. तूप घालायचं. बस बस पुरे हळूचं. आता ते मिश्रण त्यात टाकायचं आणि हलवायचं. नाही तर हातावर येतं. गॅस बारीक करूया ना. गॅस बारीक करू अजून. हो चालेल. आता हे आपण आठवायचं. त्याच्यात जे मटारचं ओलेपण आहे ना आणि खोबऱ्याचं ओलेपण आहे त्याच्यातून ती साखर विरघळते. ठीक आहे. आणि मग लवकर आटतं. ठीक आहे. आता मिश्रण आपलं हे साधारणतः कोमट झालंय. आता ते तुम्हाला एकसारखं करायला लागेल ना वड्या थापण्यासाठी. तर तूप लावायचं. वाटी घ्यायची. वाटीला असं जरा तूप लावायचं म्हणजे वाटीला चिकटत नाही. नाहीतर मग काय होतं चिकटून जातं. आणि मग हे असं कापायचं. ओके. म्हणजे एकसारखेपणा येतो. ते खडबडीत राहत नाही. आता हे पूर्ण एकसारखं झालं सगळीकडनं. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या सजवूया आपण. ओके, आम्ही या वड्या सजवून घेतो. छान. मटारच्या वड्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, साखर, खोबरं, तूप आणि वेलची पावडर. प्रथम मटार मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यानंतर वाटलेल्या मटारामध्ये खोबरं आणि साखर घालून ते मिश्रण एकजीव करावं. मग थोडी वेलची पावडर घालून मिश्रण पुन्हा कालवून घ्यावं. कढईत तूप घालून तयार मिश्रण त्यात आळवेपर्यंत परतावं. तयार मिश्रण प्लेटवर थापून त्याच्या वड्या पाडाव्यात. काकूंनी मटारच्या वड्या बघा सुंदर अशा सजवलेल्या आहेतच. त्यामुळे आता काकू सुगरण ते झी मराठीच्या प्रेक्षकांना कळलेलंच आहे. पण मुलांच्या लोकांना खूप आधीपासून माहितीये ना. हो, तुमचा व्यवसाय आहे स्वतःचा. माझ्या मुलाचा व्यवसाय आहे. मुलगा आणि सून बघतात. अच्छा. हर्षदा पोळी भाजी केंद्र असं नाव आहे. आणि तिथले मिसळपाव सर्वांना फार आवडते. अरे वा. ह्याच्यानंतर मिसळपावचा ब्रेक घेऊया. हो ना. ठीक आहे. हे तिन्ही पदार्थ खरंच नाविन्यपूर्ण असे काकूंनी शिकवलंय. म्हणून झी मराठीकडनं आणि आमच्या या परिवाराकडनं आम्ही तुमचे आभार मानतो. आशीर्वाद द्या आम्हाला चांगला. थँक्यू. असेच काही छान आणि नाविन्यपूर्ण पदार्थ घेऊन परत भेटतोय उद्या. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही